माणसावर विश्वास आहे. बोला मॅडम, ग्रामपंचायतच्या सदस्य, जिल्हा परिषदच्या शाळेत गुरुजी किती आहेत? म्हणून शिक्षण हे काळाची गरज आहे. वर्ग 7 आहे, गुरुजी किती? रे तुला नाही मालूम. तू लेका इंग्लिशचं बियाणं दिसून राहिला ना. तू काही जिल्हा परिषद गरीबाचे लेकरा नाही ना. तू तुझ्या बापाची आवक आहे ना, म्हणून तो बाप तुला गावातल्या शाळेत टाकत. इंग्लिश शाळेत आहेत ना. सांग तुझ्या शाळेचं नाव. उभा राह. हा, मनोहरभाई पटेल मिलिटरी स्कूल गोंदिया. मिलिटरी स्कूल. आणि आपलं खिचडी खाऊन राहिलं. आहे माय बापाच्या लक्षात आलं. आणि चेहऱ्यावरून कपड्या लगतेहून इरिगेशन आहे. तुम्ही कोरळ भाऊ, गणपतीचा ग, हळदीचा भ, नवऱ्याचा न, मगराचा म, भाळव्याचा भ. असं आहे. किती लेकरू हुशार आहे. मला एकही त्याला मी जे म्हणतो ना ते पाठच आहे. कृष्ण गोविंद गाया करू झोकेंगा नाही. कोण्या पिक्चरचा आहे बाळा? आहे पुष्पराज. लागू देत. काय आडनाव? कोण्या कंपनीचं बियाणं आहे बेटा? वाय वाय, म्हणजे खोबराकडे फॅमिली. मार्केट आहे. मार्केट नाही मग तसाच इंग्लिश स्कूल मध्ये आहे का तू? इनकमिंग आहे ना. बरं बरं आहे बेटा, आनंद आहे, चांगलं आहे. कोण्या पिक्चरचा आहे? पुष्पा. आणि हिरो कोण आहे? अल्लू अर्जुन. अरे बापरे. अरे धन्य माता पिता, खोबऱ्याकडे. हे माझ्याकडे नाही, हे आहे फरखुंडे. परमात्मा एक. निमगाववरून आले रे. कीर्तन ऐकायला आले फळकुंडे काका. मला चष्मा लावू द्या. आता झालं मला. आता चष्मा लागला. अटॅकचं ऑपरेशन झालं. आता आपलं काही खरं आहे का? तुमचं वय किती आहे? 65. गजानन 61 62. तुम्ही 65, हे 63, मी 69. आणि हे बाबा बाबर पांढऱ्या केसावाले. ते राणे कुकडे गेले? राणे तुम्ही जा काय? राणे गोरे गोमटे लोहे. राणे हलते ना मंगा. राणे साहब किधर है? हात दे ना. ते तिकडे बसले समोर तिकडे बसले. हा हे राणे हात दाखव द्या. पंजा नका दाखव मला. तुमचं म्हणजे तुम्ही कोणी म्हणे नव्हतं केलं तर पंजाब दाखवला. तुम्ही एका पोरीले एका पोरानं फुल दिलं कमळाचं. याला जाऊ दे. हे बाई माझ्या जोडचे देतो का मी? फरखुंडे ब्रिजवांजी फरखुंडे सरानं दिले. ते बी परमात्मा एक. दाता तेरे कैना हो दाता, दाता तेरे कैना कोई कुमारे किसी नाम से आई हो सकती देना. दाता दाता तेरे कैना हो दाता, दाता तेरे कैना. उभी राह तू.
माझ्यापेक्षा मोठी आहे ना तू. तुला ते गरीबाची वाटते म्हणून तू हलकट समजत का? तिच्या तुया असं करायला लागत होतं. बहीण आहे तुई, अतून कर दिले हात जोड. पोरगी उभा राहून हात जोड. खोबराकडे जिंदगीत मोठं व्हायचं आहे. यानं मोठा होते माणूस, पार्टीशन नाही मोठा होत. तुला जमलं त्या आबाचं तर अवघं लंब दुकान घालत. ते मस्त आहे गड्या. बस बता. पुस्तक दिलं का तुला? मग घे ना. याच्यातले गाणे चांगले आहे ते म्हणजे तू शाळेत म्हणायचे. तुमच्या गावात तर कोणी देत नाही. अत्यंत निर्व्यसनी गाव आहे इंदोरा. हे आहे लेंडीपुरा, लेंडी टोला. अगदी सुंदर गाव आहे. मी लहानपणापासून पाहतो. मला आनंद वाटला. तुमच्या दर्शनाला आलो. माझ्या अंगात रक्त तुमच्या लोकांचंही आहे ना. लहानपणचं जेवलो ना मी तुमच्या गावात. मला जीव घातला ना तुमच्या बायानं. रात्री 1 वाजता त्या टाइमले मला बोलावलं. माझ्यावर उपकार आहेत तुमचे. मी काय महाराज मा मायनं पैदा केलं काय मला महाराज? की मा माय बापानं पैदा केलं मला फक्त. पण तुम्ही माय बापानं मला सांभाळलं. मला आतापर्यंत थांब. चाललं काय ना तू? होय ना तू? ए बेटा, ए बाळा इकडे पाय. भूक लागली का तुला? दे बिस्किटचं पाकिट दे. हे घे. हा दादा हे घे मग. घे मग घे. हा झेल जो कॅचिंग कर. हा आणि यालाही दे दो. वाटून खा. एकट्यानं नका खाऊ. एकट्यानं खाल्लं की कुंभकर्ण होते. वाटून खाजो. करा हातवर 1 मिनिट. गोपाला गोपाला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आदिवासी शहीद बिरसा मुंडाचा विजय हो. रविदास महाराजांचा विजय हो. संत जगनाळे बाबांचा विजय हो. राजा भोज महाराजांचा विजय हो. काय म्हणते बाबू? पुष्पाचा हिरो झुकेंगा नाही. दारू पिऊन नालीत पडला घरवाला. म्हणते झुकेंगा नाही साला. बायकोला म्हणतो झुकेंगा नाही साला. अरे इन सभी ने देश को लूटा, मंत्री बनाओ हमको. इन सभी ने देश को लूटा, मंत्री बनाओ हमको. जमीन तो हमारी गई, लेकिन अडानी साहब कहते झुकेंगा नहीं. मोटरसायकलवर टेबल सीट, वेग होता 80. मोटरसायकलवर टेबल सीट, वेग होता 80. आणि बिना हेल्मेट घालून पोलिसांना म्हणतो झुकेंगा नाही साला. 2 रट्टे पाठीवर उबळा तिबळा पडला. उठल्यावर म्हणतो मैं राईट. एसटी पुढे रस्त्यावर मधात उभा राहिला. ऐका फक्त एसटी पुढे रस्त्यावर मधात उभा राहिला. दारू पिऊन आला आणि इलेक्ट्रिकच्या खांब्याला म्हणते साला झुकेंगा नाही.
म्हणून जीवनात दारू पिऊ नका. मला शपथ द्या महाशिवरात्री निमित्त करा हात असा. असे असे हात करा. म्हणा आम्ही म्हणा. वचन देतो की जीवनात कधी दारू पिणार नाही, खर्रा खाणार नाही, मोबाईल जास्त पाहणार नाही. तुम्हाला जर जीवनात आता आली वाटते ताई, काकू आता आल्या काय? एकट्यात आल्या की काकाले आणलं सोबत? काकू मुलगी आहे काय? बोला. सांग बरं. याले म्हणते माय. अशा माया पाहिजे लेकराला घेऊन येणाऱ्या. नाही तर नवरा येते बायकोले नाही येऊ देत, लेकरे घरी झोपून ठेव. हे जोडीदाराले हलकट समजू नका. थांबरे. बोल ना. ऐ. झालं वचन झालं. भारत माता की जय. म्हणून जास्त मोबाईल पाहायचा नाही. आणि मम्मीले पाहू द्यायचा. आजकाल मोबाईलच्या पुढे बाया बी मोठ्या खराब झाल्या. इंस्टाग्रामवर प्रेम झालं एका बाईचं. माणसं तर नम्री आहेत काही काही, पण बाया बी कला का. एका डॉक्टरनं सुंदर बायको असतानाही तिले मारून टाकलं, दरोडा पडला म्हणून. दरोडा नोटा पडला. नाटक केलं त्यानं दरोडा पडायचं, कारण त्याचं होतं दुसऱ्या बाईवर प्रेम. यात तुम्हाला समजत नाही. इंदोऱ्यावाले, देवा धर्मावाले, तुम्ही शंकर पार्वतीवाले. हे मोहिनीची गोठ अलगच आहे. त्याचं झालं प्रेम काकू. मला कीर्तन पोथीतलं नाही. रावण दहा तोंड होता. कुठं दहा तोंड असते काय? त्याच्या मायची डिलेवरी कशी झाली शी? दहा तोंडाचं लेकरू व्हायला काय कमी त्रास झालाच. त्याच्या मायले किती वेळा शिजर करायला लागलं. झालं काही सांगते. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने खात बसायचा. मग तो संडास किती ट्रक करे? मग तर जेसीपी बोलावं लागल मटेरियल. त्याची संडासची टाकी केवढी अशी गावा एवढी. काहीच काही सांगितलं. तुकडोजी बाबा लिहितात, आई तुम्ही एखाद्या ग्रामगीता ने जा बापा, या लेकरांसाठी तरी न्या, सामुदायिक प्रार्थना करा. पण हे काहीच काही ऐकू नका. नवीन नवीन महाराज येऊन राहिले, काहीच काही सांगते बाया येईल, आणि बाया तशाच वागतात. एक महाराज आला, तो म्हणे गळवा भर जल आणि सब समस्या का हल. आता तुम्हीच सांगा काकू, बिमारी झाली तर ते तांब्या भर पाणी काय करीन व माय? आणि चालल्या तांब्या भर पाणी घेऊन. बाबू आई, आईले सांगतो, माय माझ्या बहिणीला सांगतो, तांब्या भर पाण्यानं फरक पडीन, पण कुठी झाडाले टाका तांब्या भर पाणी. एक झाड वाचवा, तुझ्या पोराले ऑक्सिजन भेटीन, तुझ्या पोरीले ऑक्सिजन भेटीन. दगडाईवर किती पाणी टाकलं तर काय फरक पडीन? हे मी नाही म्हणत, तुकाराम महाराज लिहितात, देह देवाचे तुकाराम महाराज कुणबी होते, तुकोबाराया कुणबी होते, म्हणून अभंग बुडवले. म्हणजे तेली अधिक कुणबी इज इक्वल टू ओबीसी. चालला का रे लगविले? काय लेखा गड्ड्या करणं बे पाय खाली. तुम्हाला लगविले सुटी लागत असेल तर मी देतो. सुटी देऊ काय? 5 मिनिटाची सुटी देऊ आणि या जाऊ. सर्व जायला जायचं आहे.
मला पक्ष सोडून जाणारे लोक आवडत नाहीत. या या सुट्टी आहे. जाऊ. सर्वांना सुट्टी आहे. फक्त ज्यांना अवघे जायचं एका जागी मुतू नका. तुम्ही 85% लोक जर एका जागी मुतले तर 15% वाहून जाण्याची दाट शक्यता आहे. जायचं जाऊन या. अरे आपण ओबीसी आहो, हमारी भी ताकद है. मी शिंपी आहो, सोनार, कुंभार, नाविक. या घराबाहेर जाऊ. हे मनात उठू नका. मला महिलांवर विश्वास आहे, महिला गडबड नाही करत. पण हे माणसं मंदातच उठते. अरे असं नको का. या जाऊ. दूर जा. पोट्ट्यानं माझ्या फोटोवर मुत्सान नाही तर तो स्पीकर पाहिजा ओला करसान. या जाऊ. मी पुन्हा येतो की नाही. आता 5 वर्ष येत नाही मी. आमदाराचं इलेक्शन कधी 5 वर्षानं, आणि खासदार 5 वर्षानं, आणि सरपंच 5 वर्षानं, सभापती 5 वर्षानं, जिल्हा परिषद 5 वर्षानं. मला काय हलकट समजता का तुम्ही. हम भी 5 साल के बाद आएंगे. तेही जगलो तो ऍक्सिडेंट झाला या गाडीचा. या जाऊन. आई काकू या जाऊन. लेडीज इधर जाओ, जेंट्स इधर जाओ. पोट्ट्याईनं मा मांग या रे. आज लेकराईनं मजा दिली करून. गजानन हो. लेकराईसाठी एक गवळण म्हण. बायाईले गवळण आवडते. हा. हरी माझा सावळा सावळा हरी माझा सावळा हो काका या. पत्रे पुढे राहते पुढे तू देणार नाही. पत्रे पुढे राहते पुढे 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 मंगल मारते पुढे 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 हरी माझा हरी माझा हरी माझा हो हरी माझा सावळा बदलून आला मानव. हरी माझा हरी माझा सावळा दुसऱ्या पक्षातून आला मंत्रीपद तुला देऊ का ती. पायी पैदल वाजती खुळा खुळा पायी पैदल वाजती खुळा खुळा. याने फुलविया गोपी बाळा याने फुलविया गोपी बाळा हरी माझा हरी माझा हरी माझा हरी माझा सावळा सावळा हरी माझा सावळा सावळा हरी माझा सावळा श्याम सावळा हरी सावळा, श्याम सावळा हरी सावळा. हरी माथा घे देनता हरी माथा घे देनता हरी त्रिभुवनीता भोगता हरी त्रिभुवनीता भोगता जो का नांदे त्रिभुवनी जो का नांदे त्रिभुवनी जो का नांदे त्रिभुवनी जो का नांदे त्रिभुवनी हरी माझा हरी माझा हरी माझा हो हरी माझा सावळा सावळा हरी माझा सावळा सावळा हरी माझा सावळा श्याम सावळा हरी सावळा श्याम सावळा हरी सावळा, श्याम सावळा हरी सावळा, श्याम सावळा हरी सावळा. ऐसे देवाची घडी क्या बात है. गजानन महाराज की ऐसे देवाची साई बाबा की जय. परमात्मा एक बाबा जुमदेवाचा विजय असो. पंढरीनाथ महाराज की जय. शंकर भगवान की जय. ऐसे देवाची घडी इंद्रसुरामाची जोडी इंद्रसुरामाची जोडी घडी भद्रच्या घडी जगी म्हणे तू चक्रपाणी जगी म्हणे तू चक्रपाणी तेरा फेरी तो वृंदावनी तेरा फेरी तो
आमच्या कार्यक्रमात लेडीज आहे का बाबू? आहे? कुठे आहे? अबे लेडीज आमच्या सोबत आहे का रे? हा. बिना लेडीजचा कार्यक्रम आहे, पण तरी तुम्ही मायबापांनी माझ्यावर लहानपणापासून प्रेम केलं आणि माझं कीर्तन ऐकलं. पुन्हा तुम्ही मायबाप एकत्रित येऊन बसलात. मी या 5 वर्षात पहिल्यांदा इंटरव्हल केला. मी जाणून सुट्टी दिली. माय जीवार येते, एक लेकरू हल्लं तर जीवार येते. मी कार्यक्रमाची इज्जत करतो आई. समजले विद्यार्थी भावांनो? मी कार्यक्रमाची बेइज्जती कधी नाही होऊ दे. माझा भाऊ मरण पावला मागच्या 12 तारीखला. मग म्या काय करावं? कीर्तनाले जाऊ की मा भावाले मय्यत मशानात नेऊ? बोला. मी कीर्तन करायची तारीख होती नागपूरले. कळमेश्वरच्या बाजूनं मोवाळ नावाचं गाव आहे आणि त्या मोवाळ जवळ मोहोगाव नावाचं गाव आहे. तिथं मला कीर्तन होतं आई. आणि माझा भाऊ पॅरालिसिसचा अटॅक आला, शेतामध्ये गेला, लिंबू तोडले. सकाळी अटॅक आला, पूर्ण बाजू नील झाली. एक 1.25 महिना मी दवाखान्यात होतो बेटा. मरण पावले. ज्या दिवशी मरण पावले ते होती 12 ऑक्टोबर. मी कार्यक्रमाची किती जपतो. 12 ऑक्टोबर होती. मी आई माझ्या भावाची बॉडी अँब्युलन्स मध्ये टाकली आणि आम्ही 5ही जण मय्यत माग नव्हतो. संदीप पाल महाराज होते, सर्वे पाल होते, माझा परिवार होता, याचे बाबा. आम्ही कीर्तनाला गेलो आणि घरी भाऊ मरून पडला. मशानात त्याईनच नेलं. माई आई गेली 21 तारीखले. म्हणून माझ्या कीर्तनात मी अरे कबूल नाही करत कोणाचं. मला 3 चाकू मारले मुंबई. मी मरतो काय? सत्य कधी मरते का बाबू? मला सांगा. शिवाजी महाराज गेले काय? नाही. तुकडोजी महाराज गेले काय? गाडगे बाबा गेले काय? हे कधी मरत नाहीत, कारण यायचं जीवन लोकांसाठी आहे. तुम्हा मुलांना मालूम आहे. शिवाजी महाराजाची शिवजयंती झाली. कोणती तारीख होती बाबू? बोला. तू नको बोलू, तुम्ही नका बोलू. जे बोलले तू बोल बेटा. उभी राह. कोणती तारीख बेटा शिवाजी महाराजच्या शिवजयंतीची? ये काय किती लेकरू हुशार आहे. तूही कॉन्व्हेंटच लेकरू दिसत बेटा. 19 फेब्रुवारी. तू जिल्हा परिषदच्या शाळेतली नाही? मी तिथंच शिकते. कुठं? जिल्हा परिषद. क्या बात है. तुझ्या कंडिशन वरून तू जिल्हा परिषद तर लेकरू नाही दिसत. तू तर दिसता ए फॉर आंबेडकर, एस फॉर सावित्री, जी फॉर गाडगे बाबा, टी फॉर तुकाराम, एस फॉर शंकर, पी फॉर पार्वती मैया. तुझं आडनाव? रहांगडाले. 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 कोण्या क्लास मध्ये आहे? 5वी. मग शिवाजी महाराजाची जन्माची तारीख कोणती? 19 फेब्रुवारी 1630. काय हो काकू, तुझ्या पप्पाची जन्मतारीख? बोल. तुझ्या पप्पाची जन्मतारीख? 6 5 6 2 नाही तू गलती. राहू दे. एवढ्याच्या तुझ्या मम्मीला मालूम असेल तर उभी कर. आली काय मम्मी? मम्मीला विचार. बाबू मला हेच सांगायचं आहे. तिथंच विषय स्टॉप झाला. शिवाजी महाराज गेले नाही, जिवंत आहेत. एवढ्याच्या लेकराले शिवाजी महाराजची जन्मतारीख मालूम आहे म्हणून किती पैशाच्या माग लागता बे. हे तिरोड्यातली, तिरोड्यामधले हे तुमचं गाव इंदोरा. इंदोरा. आणि इंदोरा खुर्द तेही बुजुर्ग नाही, ते लेंडी टोल्याच्या जवळ. मुलीनं शिवरायाची जयंती सांगितली. शिवनेरीवर शिवबा, शिवनेरीवर शोभा जन्मला. शिवनेरीवर
लेकीले शिवाजी महाराजची जन्मतारीख मालूम आहे, पण ज्या बापानं जन्माचं आणलं कपडे घेतले तो बाप मालूम नाही कधी झाला, किती आळे फेर खाल्ले तिनं. म्हणून तुम्ही जे कावर करताना गावासाठी मिळा, तुमच्या पाया लागतो. उद्या अन्नदानाचा कार्यक्रम आहे, मदत करा. तुम्ही पोराईसाठी आणि पोरीसाठी किती जमवा, म्हणून मदत करा. गावच्या गरीबाच्या लेकराईले मदत करा. घे बाबा पुस्तक देतो तुले, यासाठी मालूम नाही आम्ही अवघे जण मरणार आहोत, पण शिवाजी महाराज गाडगे बाबा जब तक चांद सूरज रहेगा तेरा नाम रहेगा. इनो का नाम रहेगा बेटा. आपण तर जिवंतपणी मेलेले आहो रे. सांगा ना, कारण आपण आपल्यात पोराले खाऊ घालतो बाया हो, शेजाऱ्याच्या लेकराले देतो काय? दाबू दाबू त्याच्या तोंडात 20-20चे बिस्किट टाकी, पण दुसऱ्याच्या लेकराले देत नाही. हा घे बाबा टाळ्या. बसा बाळा, आलं लक्षात तुमच्या. म्हणून जिवंत राहा, इतरासाठी जगा. खरं सुख कोणाले आहे? खरी शांती ज्यांना मिळते जीवन भागीयते जन्म सेवा लोक भोग जनसे अरे तुकड्या दादा हे ती आवडे, सगळे जनतेला इतराला मदत करा. मी महाराज नाही झालो, पण माझ्या घरात माझी बायको मेली. 2015 माझी पत्नी मरण पावली. मी काय केलं बाबा? आई मी काय केलं सांग बर बाबा. माझी पत्नी मरण पावली बाबू, तर मी तिला मेडिकल कॉलेजमध्ये दिलं. का दिलं? तुमचे पोरं डॉक्टर व्हा, मुलं मुली तिच्या शरीरावर शिकाव देते काय कोणी? हाय एखादी बाई उभी राहते की मी मेल्यानंतर मी लिहून ठेवते, मी मेल्यानंतर माझं देहदान करावं. आपण मेल्यावर कामी येतो, पोरं शिकतात. अवयवय दान कामी येतात, आपले अवयवय मेल्यावर कामी येतात. आता एका पोराचा ऍक्सिडेंट झाला, त्याचा मेंदू डेड झाला, त्याचे 5-6 शरीरातले ॲटम लागले काकू. फक्त नारळ फोडणं उपात धरणं एवढ्यावर नका राहू. त्याच्या पुढे निघा जरा, त्याच्या पुढे निघा, शिक्षणाकडे वळा. या मुलीले शिकवा, जाऊ द्या तिला एकटीले फिरू द्या, काही होणार नाही. आणि आपल्या पोरी कुंड्याची, तेल्याची, माळ्याची, आदिवाशाची, धनगराची, कलाराची, खात्याची, यक्षीची, चांबाराची, मातंगाची, न्हाव्याची. आपण फेल झालो बहुजन समाजाचे लोक. आताही पहा न्यायाधीश कोणाचे आहेत वर, मंत्र्याचे पीए कोणाचे आहेत? आपल्या लोकांच्या डोक्यातच येत नाही. आपण त्या फक्त ग्रामपंचायतीच लोट घेत बसतो. अबे ग्रामसेवक बनू त्या पोराले 58 वर्ष, त्याचं बालबी बाका नाही होत. सरपंचाले किती वर्षांनी जावं लागते? आणि पंचायत समिती मेंबर आणि जिल्हा परिषद आणि पटवारी 58 वर्ष. किती झोके घ्या तुम्ही. ग्रामसेवक सह्या दोघायचे, ग्रामसेवक प्लस सरपंच इजिकल टू मेंबर. म्हणून तुमच्या पोराले शिकवा. आई त्या पोरीले शिकव. तुम्हाला जर जिंदगीत वाचायचंय, बाबासाहेब आंबेडकरांना तेच तर सांगितलं रे पोरो. पोरीले सांगितलं बाबासाहेबांना, पण आपण महाराचा करू करू लंबा करून टाकला ना. बाबासाहेब आमचा नाही, महाराचा आहे. जाती जातीत वाटला. ज्योतिबा फुले माळ्याचा, शिवाजीराजे मराठ्याचा. हे डोक्यातून काळा जातीयवाद
तुमचं गाव मात्र एकत्रित आहे. पा बरं केवढा कार्यक्रम केला शंकरजीचा. नाही तर काही काही गावात 4-4 राहते पार्ट्या. हा करते शुक्रवारी, तो करते शनिवारी. पाणी अळवा पाणी जिरवा नाही, एकामेकाले अळवा आणि एकामेकाची जिरवा. राहिला गावाचा विकास. किती सुंदर गाव आहे तुमच्या गावात. 2-2 गाड्या रस्त्यानं जातात अशा. इकून गेला की तिकून निघतच नाही. ठाला विठ्ठल. सुंदर गाव आहे. काही काही गावात इकून गाडी गेली तिकून आली की मधातच लटकते. मग रिवर्स घे, फॉरवर्ड कर. तुमचं किती सुंदर गाव आहे की तुझं गावाचं नाही का तीर्थ. बाबा रिकामा कशाला फिरते, तुझ्या गावाचे नाही का तीर्थ. बाबा रिकामा कशाला फिरते, अरे रिकामा कशाला फिरते, तुझ्या गावाचे नाही का तीर्थ. अरे गावाचं नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला फिरते. म्हणून आपल्या गावची शाळा. आणि बाईनं देहदानाचा फॉर्म भरा. तुमच्या गावात एखाद्यानं तरी फॉर्म भरला काय. माझ्या घरातल्या 3 बॉड्या दिल्या आणि मी लिहून दिलं मेडिकल कॉलेजला. मी ज्या जिल्ह्यात गेलो, आज मी या जिल्ह्यात आहो गोंदिया, उद्या मी मराठवाड्यात आहो. दररोज जिल्हा बदलते. मी कोणत्याही जिल्ह्यात गेलो तर मी मृत्यूपत्र तयार केलं. मी मेल्यानंतर मेडिकल कॉलेजला देणे. ज्या जिल्ह्यात आहो त्याच. कारण घरी जाय ते लोक तर लोणचं होऊन जाईल. आणि काय करता मेल्यावर नदीत ज्ञान पेटून द्यान, तूप आणान, मारे तुपाचे डबे आणा मामायले. अरे तुपातच काय जकमारी करत लेका. तुपच काय टाकत. जितेपणी तिच्या तोंडात तेल टाकणं. खात तेल चटणीत देणं तिले. भातावर टाकणं तेल. तिले तेल नाही. बापाकडे लक्ष नाही. मेल्यावर नाही नाही मा हातानं माई सासू दूध पेली. काही पेली नाही. शांतनं नको करू. जितेपणी पाजलं काय तिची तब्येत चांगली होती. शिर्यत झाल्यावर तोंडात जाते तरी काय हो. इकून असं सोडलं चमच्यानं ती इकून जाते. मार कोणी आलं की मा हातानंच माई सासू मरता मरता पेली. काही पेली नाही. शानपणा करू नको. तिची तब्येत चांगली होती तेव्हा पेली. तेव्हा सोनबाईनं सेवा केली. आणि नाही माई सासू एवढी भाग्यवान एकादशीच्याच दिवशी गेली. कोणतेही दिवस सारखेच आहे. एकादशीच्याच दिवशी काऊन मेली. ऍसिडिटी वाढली ना साबुदाण्यानं. तेलात खाल्ल्या कुरड्या पापल्या. भाता सासरा मला सासरा गुरुवारीच मेला. त्या उपासाच्या पायी मेला तो. मरा तर लागते. आता कोणत्याही दिवशी मेला. कोणता दिवस वाईट आहे सांगा बरं. सांगा. तुकाराम महाराज सांगतात तेल या. हे बाकीचे महाराज चिवत्या बनवते. इकडून नको जाऊ, पूर्वेकडे नको जाऊ, पश्चिमेकडे नको जाऊ. तू ये ना आमच्या बायकोकडे. तुला कोणती साईड चालते कुत्री. तो पहा ना तो महाराज मेला ना. तो जेल मध्ये आहे ना कुत्रीचा. त्याच्या बर किती पोरीवर बलात्कार केला त्यानं. संन्यासी पोरीवर बलात्कार केला तरी त्याचे भक्त आहेत. आमचा महाराज असा नाहीच. मग तुझ्या बायकोले पाठव टेस्टिंग साठी. खोटा आहे काय आई. मला राग येते तुम्हा माय माऊलीले फसवणाऱ्या महाराजचं. आणि तुम्ही बसता त्याचं पाय धुवून पाणी पित. आणि इष्टेचा त्या महाराज लोकांच्या वाळून राहिल्या. आणि आपण भिकार चोट होऊन राहिलो. पाया लागणारे पानं इल्लू इल्लू. सत्यपालजी सत्यवादी आहे. हम मरने के बाद भी मरेंगे नहीं. हा तुकडोजी बाबा गाडगे बाबांचा विचार आहे. हा विचार आहे. म्हणून माझ्याजवळची 1 ग्राम गीता तरी ने जा.
50 रुपयाची आहे, पैसे कमवायसाठी नाही, नरकात जाईन पैसे कमवायसाठी जगत चालत. मा पोरगा डॉक्टर आहे, हॉस्पिटल आहे माझ्याजवळ, अर्धा नोकर आहे, अकॅडमी आहे माझ्या सुनीची, अभ्यासिका आहे आणि हॉस्पिटल आहे. मस्त. आता मा पोरानं कविता लिहिली, मोबाईल पुढे लेकराईनं टीव्हीले गेला टाटा. मन मोबाईल पुढे लेकराईनं टीव्हीले केला टाटा आणि दररोज फ्री भेटते आता 1.5 GB डाटा. टाटा आता दररोज फ्री भेटते आता 1.5 GB डाटा. काम धाम सारं सोडून मोबाईल घेते हाती आणि अभ्यासाच्या नावाखाली इष्टा पायते राहती. रांगडाले खुश आहे. व्हॉट्सअप ॲपचे स्टेटस पाहून संपून गेला डाटा. दररोज फ्री भेटते 1.5 GB डाटा. 1.5 GB डाटा. मुलगा असो की मुलगी असो किंवा असो काका, ज्याच्या त्याच्या हाती दिसतो मोबाईलचा खोका. आई म्हणते बाबू आता संपून गेला आता. आई म्हणते बाबू आता संपून गेला आता. दररोज फ्री भेटते आता 1.5 GB डाटा. कोणी पाहते बबिता तर कोणी पाहते जेठा. नाही रे, कोणी पाहते बबिता कोणी पाहते जेठा. आणि विसरून गेले लोक आता ग्रामगीता. उपाशी तापाशी लेकरू रील पाहते आता, कारण दररोज फ्री भेटते आता 1.5 GB डाटा. तसा तो मोबाईल आहे कामाचा मोठा, तसा तो मोबाईल गुगल अलेक्सा आहे ज्ञानाचा साठा. साठा. जपून वापरा मोबाईल, नाही तर जीवनाचा डाटा. घाटा, कारण दररोज फ्री भेटते आता 1.5 GB डाटा. महापुरानं कविता लिहिली बेटा. महापुराचं नाव आहे धर्मपाल. असे तुम्हा लेकरामध्ये निर्व्यसनी लेकर बनले पाहिजे. कोणी पेतही असन बंद करा, आणि आणि मोबाईलच्या मागे जास्त लागू नका. खरा हातोर गोपाला गोपाला बाबा की जय. संत तुकोजी महाराज की जय. मी लहानपणी पासून या खंजरे वाजवतो बाबू. पहिले एक वाजवत जाऊ मी अशी मग 2 वाजवले बाळा. 2 कशा वाजवल्या, वेगवेगळे आवाज काढले मी याच्यात. हे कायचा आवाज आहे सांगा बरं बाबा रे. गजानन भाऊचा आवाज आहे रे बाबा. तुमच्याकडे महिला गातात, तुम्ही गाता ना भजन. आपले बघेले गुरुजी किती सुंदर गाणं गात. गुरुदेव सेवा मंडळाचे लोक गातात, मुली सुंदर गातात. एखाद्या बाईनं म्हण बर बाई धरीला, हा राय ना म्हण ना तेवढं. तुमच्यामध्येही कलाकार बाया आहेत, गुणवान बाया आहेत. थोडंसं म्हणा लागते. म्हणा. गाणं म्हणणं काय वाईट आहे काय? नाचणं काय वाईट आहे? गौतमी पाटील काय वाईट काम करते का? सुरेखा पुणेकर वाईट काम करते? त्याला आमची पोरगी गरीबाची नाचली, तेल्याची, कुंजाची, धनगराची, भोयाची, आमची नाचली की नाची म्हणतात हे हरामखोर. आणि यायची नाचली की हिरोईन. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजली की मला, मला जाऊ द्या ना घरी.
यायच्या पोरीले जर लेकरू झालं लग्नाच्या अगोदर तर म्हणते राष्ट्रीय एकात्मता, आणि आपल्या पोरीचा हात धरला तर हे हरामखोर म्हणते त्याची पोट्टी बदमाश आहे. म्हणजे आमची गरीबाची पोरगी बदमाश आहे, हरामखोरा. आणि त्या पोरीनं दुसऱ्या धर्माचा नवरा केला तुम्हाला चालते? राष्ट्रीय एकात्मता, भारत माझा देश आहे. मग आम्ही काय भारतातले वैरी आहो काय छोट्या? तुम्ही समजून राहिले हा कोणाले मारून राहिला? मला मालूम आहे तुम्हाला अभ्यास आहे ना. मी अंदरून दणके देऊन राहिलो. याईनं आमच्यावर अन्याय केले लहानपणापासून, 500 वर्षापासून पायाखाली घातलं आम्हाला बाया. तुमच्यावर कोण अन्याय केले मला सांगा काकू? तुम्ही बोलत ना बाया, दुःख ते आहे मला. उभ्या राहत उभ्याच नाही, ते बाई मुश्किल न उभी राहिली. मला वाटते मा बहिणीचा मी सत्कार करतो. साड्या खाऊन वाटतो मी, मा माहिले लुगडं भेटे नाही. आता मला टाइम चांगला आहे, मला पैसे देतात लोक, मी काय माझ्या जवळचे वाटतो का? तुमचंच तुम्हाला पाचतो. दूध डेअरीतलं, पाणी आरोचं, आणि उलट युट्यूबवर तुम्ही दररोज आहे का? कालचंही कीर्तन आहे. हे ड्रायव्हर आहेत माय, याचा बाप सरपंच होते, ड्रायव्हर साहेबाचे बाबा मागातले. 5 एकर गेलं त्याच्या बापाचं. डबल ग्रामपंचायतकडे असंही नाही पाय. त्याचा खोबराकडे भाऊचा पुरा अभ्यास आहे या बाबतीत बापापासून. आला विठ्ठल सेवा करणार. याचा बाप भूमिहीन झाला हा, आता माझ्यासोबत आहे. 23 वर्ष झाले माझ्यासोबत गाडी चालवते, महिन्याचे 10,000 किलोमीटर. आतापर्यंत धक्का नाही, पण आता जाताना काही सांगता येत नाही. हे ऍक्सिडेंट तर काय सांगता येते? आमदार मेला माझ्या गावातला, माझे आमदार म्हणून पोराईच्या पाया लागतो रे माझ्या तरुणांनो. मोटरसायकल चालवताना तुमच्या मायचं इमान आहे, पार्वती मातेची शंकराची शपथ आहे. शिवाजी महाराज